हॅलो आहे, नमस्कार. कसे आहे सगळे? गुड मॉर्निंग सगळ्यांना. आज बनवले आहेत मी मेंदू वडे, रव्याचे मेंदू वडे बनवले आहे. म्हटलं तुमच्यासोबत रेसिपी पण शेअर करते आणि खूप छान आणि टेस्टी झाले होते. खूप क्रंची पण होते. चला म्हटलं आज तुमच्याशी छान अशी सिंपल आणि झटपट होणारी रेसिपी पण शेअर करते. आणि कधी तर कधी ना असं काहीतरी वेगळं केलं ना तर मुलांना खूप आवडतं. आणि लहान माझ्या मुलीला ना हे द्यायचं होतं टिफिन. तर म्हटलं सकाळी ते टिफिन पण होऊन जाईल तिच्या, काकी तिची 2-2.5 तासाची शाळा आहे. तर मग तेवढं तिला चालतं, काकी रोज रोज ना लहान मुलं भाजी चपाती खाऊन पण कंटाळतात. म्हणून मग मी तिला ते दिलं होतं टिफिनला. म्हटलं झटपट होऊन जाईल आणि आमचा नाश्ता पण होऊन जाईल. मग आम्ही सॉस सोबतच खाल्ले होते. तुम्ही चटणी वगैरे पण बनवू शकता. आणि खूप छान आणि टेस्टी झाले ते, झटपट आहे म्हणून लवकर. नाही तर मग आपल्याला उडदाची डाळ भिजवावं लागते आणि त्याचे मेंदू वडे बनवायला 4-5 तास त्याला भिजवावं लागतं आणि मग त्याच्यानंतर मेंदू वडे बनतात. तर हे झटपट होते. आणि मी पण कुठे ही रेसिपी बघितली होती म्हणून मग मी म्हटलं तुमच्याशी पण शेअर करते. आणि मला ना आवडली ही रेसिपी. माझ्या मुलींना पण खूप छान आणि टेस्टी. आणि याचं पीठ ना एकदम सॉफ्ट म्हणा, तेव्हाच त्याचे वडे छान होतील, नाही तर मग त्यांना तळले जातील. आणि मग तळून घ्यायचं आहे. छान असे टेस्टी झाले होते. आणि माझ्या मुलींना तुम्हाला कसे वाटतात तर नक्की कमेंट करून सांगत जा आणि लाईक पण करत जा. ताकी मला ना खरंच तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे. आणि प्लीज सपोर्ट करत जा. आणि ना तुम्हाला कसे वाटतात ब्लॉग ते पण कमेंट करून सांगत जा. आणि तर मी तुमच्यासाठी खूप छान छान असे व्हिडिओ घेऊन येते. तुम्हाला माझे रेसिपीचे ब्लॉग आवडतात का माझे डेली रुटीन आवडतं तर मी तसं तुमच्याशी शेअर करेल. आणि खूप छान वाटतं, कमेंट येतात ना आणि वाचायला पण खूप मस्त वाटतं. तर इथे बघा मग छान असे तळून घेतले. छान मेंदू वड्यांचा आकार दिला आणि छोटे छोटे तळले होते, का की माझ्या मुलीला टिफिनला पण द्यायचे होते ना, म्हणून मी छोटे छोटे केले होते. आणि मस्त छान झाले होते, टेस्टी झाले होते. आणि त्याच्यानंतर मग आम्ही खाऊन घेतलं, नाश्ता वगैरे केलं, सगळं आवरलं. आणि मग दुपारी ते शूट वगैरे केलं आणि मग संध्याकाळी तुम्ही रेडी झाली. मला जायचं होतं मार्केटला. मग तिथून येताना मी भाजीपाला वगैरे पण घेऊन आली. आणि टोमॅटो खूप महाग झाले. एक तर पावसाळा, त्यात भाजीपाला पण थोडा महागच असतो. आणि आपला टोमॅटो बघा किती महाग. तरी पण मी घेऊन आली, सारखं नको मार्केटला जायला. तर असा होता आजचा दिवस. बाय.